हॅलो अँड वेलकम गायज, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अशा टॉपिकवर बोलणार आहोत आणि तो टॉपिक आहे जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष दर्जा. त्याच्या अंतर्गत आपण पाहणार आहोत कलम 370, कलम 35A आणि अशा कोणत्या कंडिशन्स होत्या ज्या कारणाने कलम 370 आणि 35A चा समावेश भारतीय संविधानात करण्यात आला होता. त्याचबरोबर काही महिन्यापूर्वी भारत सरकारने कलम 370 आणि 35A संविधानातून हटवले आहे आणि ती कोणत्या पद्धतीने हटवण्यात आले आहे ते देखील आपण पाहणार आहोत. पण त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला एवढंच करायचं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ खाली लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनलला. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, माझी खात्री आहे की जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष दर्जा कलम 370, कलम 35A याच्यावर कुठल्याही एक्झाममध्ये प्रश्न कसाही आणि कोणत्याही प्रकारे विचारला गेला तरीही तुम्ही सहजपणे उत्तर देऊ शकाल. प्रत्येक विषय समजून घेण्याआधी त्या विषयातील बेसिक गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि आज आपण सुरुवात देखील तशीच करणार आहोत. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाला त्याचबरोबर भारताचे विभाजन देखील झाले. 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तान राज्याची निर्मिती झाली आणि 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाला तेव्हा जो मुस्लिम बहुल प्रांत होता तो पाकिस्तान म्हणून ओळखला जाऊ लागला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतामध्ये जवळपास 563 देशी संस्थाने होती. या संस्थानांना 3 पर्याय देण्यात आले होते. पहिला पर्याय होता की त्यांनी भारतात समाविष्ट व्हावे, दुसरा पर्याय होता पाकिस्तानमध्ये समाविष्ट व्हावे आणि तिसरा पर्याय होता स्वतंत्र राहावे. 563 पैकी 560 संस्थाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नांनी भारतामध्ये समाविष्ट झाली. पण उरलेले 3 संस्थाने होती जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद, ज्यांनी तुर्तास स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. आता जसं की तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता, जो ग्रीन एरिया आहे तो आहे पाकिस्तानचा एरिया आणि आजचा जो बांगलादेशचा एरिया तुम्हाला इकडे पूर्वेला दिसत आहे तो त्या काळी पाकिस्तानचाच भाग होता. त्याला आपण म्हणू शकतो की पूर्व पाकिस्तान असं म्हणलं जायचं. इथे म्हणजे 2 पाकिस्तान होते आणि त्यांच्यामध्ये भारत होता. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान. आणि इथे वरती बघू शकता तुम्ही भारताच्या शीर्षाला किंवा आपण भारताच्या डोक्याच्या ठिकाणी काश्मीर तुम्हाला दिसत आहे आणि गुजरातचा जो भाग आहे त्या गुजरातच्या भागामध्ये एक छोटासा भाग जुनागड म्हणून दिसत आहे आणि बरोबर मध्यस्थानी भारताच्या हैदराबाद राज्य आहे. तर हे 3 जी राज्य होती त्यांनी भारतामध्ये समाविष्ट होण्यास नकार दिला होता. तर मित्रांनो, आता पाहूयात या 3ही संस्थानांचा समावेश भारतामध्ये कुठली पद्धत वापरून करण्यात आला. ॲक्च्युली जुनागडचा जो समावेश होता तो भारतामध्ये जनमत संग्रहाद्वारे करण्यात आला. जुनागडचा जो शासक होता तो मुस्लिम होता आणि तो पाकिस्तानमध्ये समाविष्ट होऊ इच्छित होता. पण तेथील जनतेने भारताच्या बाजूने कल दिला. त्याच्यानंतर काश्मीरचा जो समावेश होता तो इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन किंवा प्रवेशाचे साधन म्हणून 26 ऑक्टोबर 1947 रोजी करण्यात आला. इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनला आपण शाब्दिक याचा मराठीमधील शाब्दिक अर्थ होतो प्रवेशाचे साधन. तर 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर भारताचा भाग बनला. आणि हैदराबादचा जो समावेश होता तो 17 सप्टेंबर 1948 रोजी करण्यात आला पोलीस कारवाईद्वारे. ॲक्च्युली इथेही इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनचा जो वापर करण्यात आला होता, पण इथे जनतेने शासकाविरुद्ध विद्रोह केला आणि त्याच्यामुळे भारतीय पोलिसांना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. त्याच्यामुळेच 17 सप्टेंबर रोजी दरवर्षी हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणून देखील साजरा केला जातो. आता पाहूयात थोडीशी माहिती इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन ज्याचा वापर करून जम्मू आणि काश्मीर राज्याचा समावेश भारतामध्ये करण्यात आला त्याच्याबद्दल. पाकिस्तान पुरस्कृत लष्कराने काश्मीरवर हल्ला केला. आता काही पुस्तकांमध्ये ह्या पाकिस्तान पुरस्कृत लष्कराला आझाद काश्मीर सेना किंवा कबाली जमात असं देखील म्हणलं आहे. राजा हरिसिंग भारताकडे मदतीसाठी आला. भारताने इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर सही करण्यासाठी सांगितले. राजा हरिसिंग यांनी त्याच्यावर सही देखील केली आणि 26 ऑक्टोबर 1947मध्ये भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनचा स्वीकार केला. आता इथे महत्त्वाचा पॉईंट आहे, इथे व्यवस्थित लक्ष द्या. 27 ऑक्टोबर 1947 रोजी सिख लाईट इन्फंट्री काश्मीरमध्ये आले आणि त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत लष्कराला रोखले. आता इथे तुम्ही बघू शकता एक येलो एरिया आहे, एक रेड एरिया आहे आणि एक ग्रीन एरिया आहे. जो ग्रीन एरिया आहे तो पूर्वी भारतातील काश्मीरचाच भाग होता. पण जेव्हा राजा हरिसिंग इकडे भारताकडे मदत मागण्यासाठी आले त्या दरम्यान पाकिस्तान पुरस्कृत लष्कराने जो भाग जिंकला त्याला आपण पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर असं देखील म्हणतो. आणि जो येलो भाग आहे तो भारताचा आहे आणि हे जो रेड भाग दिसत आहे तोही भारताचाच भाग होता, पण चायनाने तो 1962च्या युद्धामध्ये जिंकला.
आता तुम्ही पाहू शकता की भारताला किती शत्रू आहेत. आपल्याकडे डोक्याच्या बाजूलाच म्हणजे आपलं जिथं मेन काश्मीर आहे तिथेच आपल्याला 2 शत्रूंना सामोरं जावं लागतं. एक तर अक्साई चीनमध्ये आणि एक पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये. तर 27 ऑक्टोबर 1947 रोजी सिख लाईट इन्फंट्री काश्मीरमध्ये आली आणि त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत लष्कराला रोखले. 27 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी इन्फंट्री डे म्हणून साजरा केला जातो. इन्फंट्री म्हणजेच पायदळ दिवस देखील म्हणलं जातं. जो भाग भारताला जिंकता आला नाही त्याला POK म्हणजेच पाकिस्तान ऑक्युपाय काश्मीर असं देखील म्हणलं जातं. ओके. आता पाहूयात इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनमधील राजा हरी सिंग यांच्या मागण्या. आता ऑब्व्हियसली तो राजा आहे एखाद्या संस्थानाचा, तो तुमच्या सगळ्या मागण्या तर मान्य करणार नाही. तो सुद्धा त्याच्या काही मागण्या मांडेल आणि तसंच त्यांनी केलं. हरी सिंग यांनी 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले. तसे भरपूर मुद्दे होते, पण सर्वात महत्त्वाचे 2 मुद्दे होते आणि ते म्हणजे क्लॉज 7मध्ये असं म्हणलं गेलं, की भविष्यात भारताचे संविधान स्वीकारायचे की नाही हा निर्णय पूर्णपणे काश्मीरचा असेल आणि क्लॉज 8मध्ये असं म्हणलं जातं, की काश्मीर स्वतंत्रपणे काम करेल किंवा स्वतंत्र राहील. हे दोन्ही क्लॉजेस खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला पुढे याचा उपयोग होणार आहे. पहिला क्लॉज काय आहे, की भविष्यात भारताचे संविधान स्वीकारायचे की नाही हा निर्णय पूर्णपणे काश्मीर घेईल आणि दुसरा जो क्लॉज 8 आहे तो आहे काश्मीर स्वतंत्रपणे काम करेल किंवा स्वतंत्र राहील. ओके. राजा हरिसिंग यांनी शेख अब्दुल्ला यांना तुरुंगातून सोडले आणि त्याच्याकडे क्लॉज 7 आणि 8 याची दखल भारतीय संविधान बनवताना घेतली जात आहे की नाही हे पाहायला सांगितले. ॲक्च्युली त्यावेळी म्हणजेच जेव्हा त्यांना सोडण्यात आलं त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू हे शेख अब्दुल्लांचे खूप चांगले मित्र होते. हे गोष्ट लक्षात असू द्यात. शेख अब्दुल्ला भारतीय संविधान सभेत जम्मू काश्मीरचे नेतृत्व करण्यासाठी आले आणि त्यांनी क्लॉज 7 आणि क्लॉज 8बद्दल गॅरंटी मागितली. आता या गोष्टीला डॉक्टर आंबेडकरांनी विरोध केला. तो का केला आपण पाहूयात. डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी शेख अब्दुल्ला यांच्या या गोष्टीला विरोध केला, की तुम्ही देशामध्ये एक वेगळा देश अशी मागणी करू शकत नाही. तर तुम्हाला माहीतच असेल, की डॉक्टर भीमराव आंबेडकर जी संविधान निर्मितीमधील सर्वात महत्त्वाची समिती होती म्हणजेच मसुदा समिती त्याचे अध्यक्ष होते. पण पुढे जाऊन मसुदा समितीतला एक अन्य सदस्य गोपाल स्वामी अय्यंगार यांनी हा मुद्दा मांडला, की अविभाज्य भारताचा भाग होण्यासाठी जम्मू आणि काश्मीर सध्या तरी योग्य स्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांना काही कालावधीसाठी विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा. विशेष म्हणजे हे गोपाल स्वामी अय्यंगार पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जवळचे होते आणि त्यांनी आधी राजा हरिसिंग यांच्याकडे दिवाण म्हणून काम देखील केले होते. आता मसुद्यामध्ये शेवटी कलम 306 चा समावेश करण्यात आला, जे पुढे जाऊन 1952मध्ये कलम 370 म्हणून ओळखले जाऊ लागले. तर मित्रांनो, मसुद्यामध्ये शेवटी कलम 306 चा समावेश करण्यात आला, जे पुढे जाऊन 1952मध्ये कलम 370 म्हणून ओळखले जाऊ लागले. आता 306 इथे मला थोडेसे तुमचं एक गोंधळ दूर करायचा आहे. तर जर तुम्ही PSIची एक्झाम वगैरे दिली असेल तर PSIच्या एक्झाम्स मेन्स एक्झाम देताना तुम्हाला इंडियन पिनल कोडचा अभ्यास देखील करावा लागतो आय थिंक. आणि तेव्हा तेव्हा तुम्हाला एक मुद्दा येतो तो म्हणजे IPCची धारा 306. तर IPCची धारा 306 काय आहे तर ते ॲबॅटमेंट ऑफ सुसाईड आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि 306च्या अंतर्गत तुम्हाला दंड देखील होऊ शकतो. आय होप तुमची ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आणि सांगण्याचा मुद्दा म्हणजे काय, आत्ता सध्या जे प्रकरण गाजत आहे, कुठलं प्रकरण बरं, आत्ता सध्या जे SSR सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येचं जे प्रकरण गाजत आहे त्याच्यामध्ये कलम IPCची धारा 306च्या अंतर्गत काही जणांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना शिक्षा देखील होऊ शकते. हे लक्षात राहू द्यात. तर ही होती आत्ता सध्याच्या गोष्टींशी रिलेट करून सांगितलं. आणि हे 306 आहे आपल्या भारतीय संविधानातील आणि 306 जे IPCमधील कलम आहे ते वेगळं आहे. त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. तर आर्टिकल 370चा जनक कोण आहे असा देखील प्रश्न डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. तर त्याचे जनक आहेत गोपाल स्वामी अय्यंगार. त्यासाठी तुम्ही एक इमेज लक्षात ठेवा, ती म्हणजे हा आहे जम्मू काश्मीर राज्याचा नकाशा, त्याच्यावर लिहिलेला आहे आर्टिकल 370 आणि त्याच्या पुढेच आहेत गोपाल स्वामी अय्यंगार. ओके. आय होप तुमची हा पॉईंट क्लिअर झाला असेल. 1952मध्ये शेख अब्दुल्ला आणि पंडित नेहरू यांच्यात एक करार झाला. त्यामध्ये कलम 370ची पूर्ण रूपरेखा मांडण्यात आली. पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला सुरुवातीला चांगले मित्र होते. आता मी का म्हणलं आहे सुरुवातीला चांगले मित्र होते, कारण पंडित नेहरूंना नेहमी वाटत होतं की शेख अब्दुल्ला जे आहेत ते त्यांच्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाहीत. पण शेख अब्दुल्ला हे खूप
धूर्त माणूस होते. त्यांनी पंडित नेहरूंचा प्रत्येक वेळी वापर करून घेतला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जम्मू काश्मीरसाठी भरपूर अधिकार त्यांच्या हट्टीपणापायी मागितले. एवढे करून देखील शेख अब्दुल्ला यांच्या मागण्या काही कमी झाल्या नव्हत्या. 1954 साली द कॉन्स्टिट्यूशनल ॲप्लिकेशन टू जम्मू अँड काश्मीर ऑर्डर 1954 काढण्यात आली. ही ऑर्डर राष्ट्रपतींनी काढली होती आणि त्यावेळेचे राष्ट्रपती कोण होते बरं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ही ऑर्डर काढली होती. या आदेशाद्वारे कलम 35A चा समावेश घटनेच्या ॲपेंडिक्समध्ये करण्यात आला. घटनेच्या ॲपेंडिक्समध्ये हे वाक्य लक्षात राहू द्या. तुम्ही कलम 30 पासून 31, 32, 33, 34, 35, 36 असं जाचाल, पण तुम्हाला कुठेही 35A चा समावेश दिसणार नाही, कारण तो समावेश घटनेच्या ॲपेंडिक्समध्ये करण्यात आलेला आहे. आता पाहूयात कलम 35A मधील काही तरतुदी. मित्रांनो, फक्त जम्मू काश्मीरमधील स्थानिक लोक जम्मू काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करू शकत होते. तेथील सरकारी नोकऱ्या फक्त जम्मू काश्मीरच्या लोकांसाठीच उपलब्ध होत्या. जर एखाद्या महिलेने जम्मू काश्मीरच्या बाहेरील भारताच्या कोणत्याही राज्यातील व्यक्तीसोबत विवाह केल्यास तिची जम्मू आणि काश्मीरची नागरिकता समाप्त होईल आणि तिला प्राप्त होणारे सर्व अधिकार किंवा सुविधा तिला मिळणार नाहीत. 35A कलम राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे अस्तित्वात आले होते. याची निर्मिती संसदेद्वारा झाली नव्हती, हेही लक्षात राहू द्यात. 31 ऑक्टोबर 1951 साली काश्मीर राज्याने स्वतःचे संविधान बनवण्यास सुरुवात केली. त्यासाठी काश्मीरच्या संविधान सभेची स्थापना झाली. 17 नोव्हेंबर 1956 असायला हवं, इथे चुकून 57 झालेलं आहे, तर इथे 56 कन्सिडर करा. 17 नोव्हेंबर 1956 मध्ये जम्मू काश्मीरची संविधान सभा बरखास्त किंवा विसर्जित करण्यात आली. ओके, हा मुद्दा लक्षात राहू द्या. 17 नोव्हेंबर 1956ला संविधान सभेचं विसर्जन करण्यात आलं. संविधान सभेने विसर्जित होण्याआधी भारतीय संविधान स्वीकारत आहोत ही घोषणा केली, पण या अंतर्गत काही अटी मांडल्या. त्या अटी कोणत्या? कलम 370चा समावेश घटनेच्या भाग 21 मध्ये करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला. फक्त सुरक्षा, विदेशी संबंध, वित्त आणि संचार या गोष्टींवर भारत सरकार कायदा बनवू शकत होती. वित्त संबंधित भारताचे अधिकार देखील मर्यादितच होते. IPC, CRPC यासारखे कायदे जम्मू काश्मीरवर लागू नसतील. वित्तीय आणीबाणी जम्मू काश्मीरमध्ये लावली जाऊ शकत नव्हती. काश्मीरचे स्वतंत्र संविधान आणि स्वतंत्र ध्वज असेल. म्हणजे तीच संकल्पना आली ना, की तुम्ही देशामध्ये देश चालवू इच्छित होता. ओके, आता पाहूयात कलम 370 आणि कलम 35 कसे हटवले गेले. हा मुद्दा इथून खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. कलम 370(3) मध्ये एक क्लॉज आहे, कलम 370(3). त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की भारताचा राष्ट्रपती पब्लिक नोटिफिकेशनद्वारे कलम 370 हटवू शकेल किंवा त्यात बदल करू शकेल, पण या गोष्टीला जम्मू काश्मीरच्या संविधान सभेकडून परवानगी घ्यावी लागेल. इथे लक्षात राहू द्यात की संविधान सभेकडून. पण आता विचार आपल्या डोक्यात येणारच ना, की 1956 मध्ये तर संविधान सभेचं विसर्जन करण्यात आलं होतं, मग हे कसं काय शक्य आहे? आपण कन्फ्यूज झालो सर्व. आता ज्यांना काश्मीरमधून कलम 370 हटवलं जाऊ नये असे वाटत होते, त्यांनी तर्क मांडला की ज्या अर्थी संविधान सभा 1956 मध्येच विसर्जित झाली आहे, त्या अर्थी आता कलम 370 स्थायी झाले आहे. तर मित्रांनो, जेव्हा कलम 370 भारतीय संविधानात इन्क्लूड करण्यात आलं होतं, तेव्हा त्याचं रूप अस्थायी होतं. ते कधीही हटवलं जाऊ शकलं असतं. ओके, आणि विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता जम्मू काश्मीरला. पण काही लोकांना जेव्हा संविधान सभाच 56 मध्ये विसर्जित झाली होती, त्यानुसार त्यांना वाटले की 370 आता अमर झाले किंवा स्थायी झाले. आणि 8वा हा दिवस जेव्हा अमित शहा गृहमंत्री त्यांनी राज्यसभेमध्ये हा प्रस्ताव मांडला होता. त्यांनी असं म्हणलं होतं की 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की राष्ट्रपतींनी द कॉन्स्टिट्यूशन ॲप्लिकेशन टू जम्मू अँड काश्मीर ऑर्डर 2019 ही पास केली आहे, ज्याद्वारे जम्मू काश्मीरमधील विशेष राज्याचा दर्जा तसेच कलम 370 आणि 35A हटवण्यात आले आहेत. आता प्रश्न निर्माण होतो, पण हे केलं कसं? कलम 370 आणि 35A हटवण्याचे भारत सरकारकडे 2 पर्याय होते. पहिला पर्याय होता नवीन संविधान सभेची स्थापना करून तिच्याकडून परवानगी घ्यावी. आता ही नवीन संविधान सभा भारताची नाही, नवीन संविधान सभा कोणाची? तर जम्मू काश्मीरची. तर जम्मू काश्मीरमध्ये एक पुन्हा नवीन संविधान सभा स्थापन करण्यात यावी आणि तिच्याकडून परवानगी घेऊन राष्ट्रपती नंतर 370 आणि 35A हटवतील. ओके,
तर कलम 367चा वापर करावा. आता विचार कराल की कलम 367 आहे तरी काय? तर कलम 367 आहे काय? हे पाहूयात आपण. कलम 367 मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की घटनेमधील एखाद्या वाक्याचा किंवा शब्दाचा इंटरप्रिटेशन किंवा त्याचा अर्थ लावण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे. मग आपल्या राष्ट्रपतींनी कसा अर्थ लावला बरं ते पाहूयात आपण. राष्ट्रपतींनी काय केलं? कलम 367चा वापर केला आणि 367चा वापर केल्यानंतर त्यांनी विधानसभेलाच म्हणजे जम्मू काश्मीरमधील विधानसभेलाच संविधान सभा कन्सिडर केलं म्हणजे संविधान सभा मानलं. ओके. मग पुढची स्टोरी काय आहे की 5 ऑगस्ट 2019च्या आधी जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात नव्हती. का नव्हती? कारण तिथं राज्यपाल शासन होतं. ओके. म्हणजे आता इथे अजून एक कन्व्हर्जन झालं. ते म्हणजे राज्यपाल शासन असल्यामुळे आधी काय झालं की विधानसभा जी होती, विधानसभेलाच त्यांनी संविधान सभा मानलं. ओके. आणि ज्या अर्थी विधानसभाच बरखास्त करण्यात आली होती, म्हणजे संविधान सभा बरखास्त करण्यात आली होती, तेव्हा राज्यपाल हा तेथील म्हणजे जम्मू काश्मीरमधील सर्वेसर्वा होता. सत्ता त्याच्या हातामध्ये होती. ओके. मग राष्ट्रपतींनी काय केलं की राज्यपालाला विचारलं की मला 370 हटवायचं आहे. तुमची परवानगी आहे का? मग राज्यपालांनी काय सांगितलं, हो तुम्ही हटवू शकता. आणि राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या ऑर्डरला परवानगी दिली आणि कलम 370 आणि 35A कायदेशीररित्या हटवण्यात आले आणि ते कुठेही संविधानाचे उल्लंघन झाले नाही. लक्षात असू द्या की राष्ट्रपतीच्या ऑर्डरद्वारे कलम 370 35A हटवण्यात आले आहे. ओके. आणि तेव्हाच एक बिल मांडण्यात आलं, ते म्हणजे जम्मू आणि काश्मीर रिऑर्गनायझेशन बिल 2019. या बिलानुसार जम्मू आणि काश्मीर राज्याला विधानसभा असणारा केंद्रशासित प्रदेश आणि लडाखला विधानसभेचे केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखले जाईल. सध्या भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.